मतदार यादीमध्ये मतदारांची नावं आमच्याकडे आलेली आहेत। वास्तविक पाहता 2017ला प्रभाग क्रमांक 21 जो होता तो लोकसंख्या 34 ते 35 हजार होती आणि मतदारसंख्या 25 हजार होती। प्रभाग क्रमांक जुना जो 20 होता त्याही ठिकाणी 22 ते 23 हजारचा मतदार होता। त्या ठिकाणचे 15,000 मतं हे 21ला ट्रान्सफर केलेले आहेत। आमच्याकडचे साधारणतः 15,000 मतं हे 21ला ट्रान्सफर केलेले आहेत। असं असताना प्रभाग क्रमांक चालू 2026 आता 25-26ला हा फक्त 35,000चाच व्हायला पाहिजे नियमानुसार, कारण प्रभाग क्रमांक 20ची जी लोकसंख्या आहे ती 40,000 लोकसंख्या आहे। असं असताना 45,581चं मतदारसंघाची यादी यांनी प्रसिद्धी केली। निश्चितपणे 10,000 ते 10,500 मतं ही आसपासच्या प्रभागातली ही या ठिकाणी घुसवलेली आहेत, जे सरळ एक प्रकारे या ठिकाणी लढणाऱ्या उमेदवारावर सरळ प्रकारचा अन्याय आहे, जेणेकरून विशिष्ट समाजाला या ठिकाणी फायदा झाला पाहिजे आणि या ठिकाणी लढणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा धोका झाला पाहिजे। अशाच प्रकारची वाढरचना केली। आता म्हणजे मतदार यादी देखील अशाच प्रकारची आमच्यावर थोपवण्यात आलेली आहे। निश्चितपणे हे निषेधार्थ आहे।